राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा असा वाद आणि निवडणूक आयोगासमोर या सुनावण्यांच्या तारखावर तारखा सुरू असतानाच शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहे। नेमकी ही भेट कशासाठी होती हेही आपण जाणून घेणार आहोत। अमोल कोल्हेजी, अजित पवार यांच्याशी तुमची भेट घेतली, तुम्ही काही मिनिटं चर्चा देखील झाली, यामुळे आता पुन्हा एकदा काहीसं राजकीय भुवया उंचावलेल्या आहे। मात्र ही भेट नेमकी कशासाठी होती? नाही, ही मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भात भेट होती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे दोन प्रोजेक्ट्स आहेत। म्हणजे जसं की 2019च्या निवडणुकीच्या वेळी 3 महत्त्वाचे मुद्दे होते: बैलगाडा शर्यत, पुणे नाशिक हायवेची वाहतूक कोंडी आणि पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे। आज जर आपण बघत असाल तर बैलगाडा शर्यत ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं सुरू झालेली आहे, त्यामुळे बैलगाडा शौकीनांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पुणे नाशिक हायवेचं बघत असाल तर मागच्या 4.5 वर्षामध्ये 6 बायपासेसचं काम अगदी टेंडर प्रोसेसपासून वर्क ऑर्डरपासून ते कम्प्लिशन होऊन काम सुरू झालेलं आहे। आणि पुणे नाशिक रेल्वेचा जो प्रकल्प आहे हा फक्त फायनल अप्रूव्हलसाठी, कॅबिनेट अप्रूव्हलसाठी पेंडिंग आहे आणि त्या संदर्भात ही पुणे नाशिक रेल्वेच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी ही भेट होती। आणि त्याचबरोबरीनं इंद्रायणी मेडिसिटी सारखा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी जो प्रकल्प आहे, ज्यामध्ये 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आपण एका कॅम्पसमध्ये आपण पुणे जिल्ह्यात हे करतो आणि यासाठी सुरुवातीपासून म्हणजे आधीच्या महाविकास आघाडी सरकारमध्येही पालकमंत्री असताना अजितदादांची फार महत्त्वाची भूमिका होती आणि तो प्रकल्प पुढे कशा पद्धतीनं नेता येईल या संदर्भात ही चर्चा झाली। पक्ष अलीकडे आपण जर बघितलं तर म्हणजे दादांचा प्रतिसाद कसा होता, कारण एका पक्षाचे 2 पक्ष झाले आहेत आणि अशाच पार्श्वभूमीवर तुम्ही अजित पवारांची भेट घेतली। विशेषतः तुमच्या प्रतिज्ञापत्राबाबत देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जातात। या पार्श्वभूमीवर नेमकी तुमची चर्चा काही झाली, कुठतरी ते ह्या चर्चेत आढळून आलं का मतमतांतर? नाही, हे मतमतांतर नाही, कारण मला काय असं वाटतं की जेव्हा विकास कार्याचा विषय असतो तेव्हा अजितदादांकडे ही बंधनं नसतात आणि तोच अनुभव आज पुन्हा आला। आणि इंद्रायणी मेडिसिटी हा जो प्रकल्प आहे हा स्वतः दादांना अत्यंत आवडलेला प्रकल्प होता। यातून हा पथदर्शी प्रकल्प देशात हा होतोय जो शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही करू इच्छित आहोत आणि त्यामुळे दादा त्यासाठी सकारात्मकच आहे। अजित पवार गटांकडनं लोकसभा अध्यक्षांकडे एक याचिका करण्यात आली की शरद पवार गटाच्या 4 खासदारांचं सदस्यत्व रद्द करा। मात्र यामधनं शरद पवार, सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांची नावं वगळण्यात आली आहे। काय वाटतं, याचं कारण काय नेमकं? नाही, मला या संदर्भात खरंच काही भाष्य करता येणार नाही, कारण या आपण जर बघत असाल तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये खरं तर मला वाटतं की मी कुठे नाही आहे, कारण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी खूप खोलात जाऊन याचा अभ्यास केला नाही, पण हे नाव नाही हे मला आज तुमच्या माध्यमातून समजलं आहे। येणाऱ्या काळात त्याचा उलगडा होईल। त्याची तुमचं प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाकडे दिलं आणि यामुळेच कुठतरी तुमचं सदस्यत्व कायम राहावं असा प्रयत्न केला जातो असं वाटतं? मला वाटतं उद्याच्या सुनावणीत हे कदाचित स्पष्ट होईल। हा मुद्दा कदाचित उद्याच्या सुनावणीत येईल, त्यावेळी ही गोष्ट स्पष्ट होईल। तुम्ही राजकीय उत्तर दिलं, मात्र तुम्ही जितके राजकीय तितकेच राजकीय संवेदनशील देखील आहात। आपण कसं बघता की 2 म्हणजे तुमचेच भावंड निवडणूक आयोगासमोर एकमेकांसोबत भांडताना काय वाटतं तुम्हाला? आणि अमोल कोल्हेच्या माध्यमातून कधी छोटा खारीचा वाटा का होईना हा प्रयत्न केला जाईल का की पुन्हा राष्ट्रवादी एकसंघ व्हावी? नाही, काय वाटतं हा प्रश्न गौण आहे, कारण आपल्या घरात जरी असं झालं तरी प्रत्येकाला वाईट वाटणं स्वाभाविक आहे। आणि अमोल कोल्हे हा फार लहान कार्यकर्ता आहे आणि 30-35 वर्ष ज्यांनी राजकारणात घालवले ते नेते एका बाजूला, एकीकडे 55 वर्ष ज्यांनी महाराष्ट्र ज्यांना तळहाताच्या रेषांसारखा ठाऊक आहे ते पवारसाहेब आहेत। त्यामुळे मला वाटतं ते योग्य आणि महाराष्ट्राच्या हिताचाच काहीतरी तोडगा काढला जाईल। भ्रमनिरास होतोय महाराष्ट्राच्या अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा, हे सगळं बघितलं की त्यांचा भ्रमनिरास होतोय? नाही, हे प्रत्येकाला वाईट वाटणं हे स्वाभाविक आहे, पण त्यातून महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं पावलं उचलली गेली पाहिजेत हेच प्रत्येकाचं म्हणणं। मला वाटतंय तुम्ही ज्यांच्या सोबत आहेत निवडणूक आयोगासमोर त्यांच्याचकडे राष्ट्रवादी पक्ष जाईल? हे बघा, ही प्रत्येकानं मागणी करणं योग्य आहे। ज्या बाजूने मी आहे त्यांच्याकडे आला पाहिजे हे वाटणं स्वाभाविक आहे, पण निर्णय घेणारं माननीय निवडणूक आयोग आहे, ते जर निर्णय देतील त्यानुसार पुढची रणनीती ठरवा। पक्षात आहात, तुम्ही खासदार आहात, पक्षाच्या ज्यावेळी बैठका होतात त्याबाबत चर्चा होत असेल, तुमचंही मत विचारात घेतलं जात असेल, काही प्रक्रियांमध्ये तुम्हाला सहभागी करून घेतलं जात असेल, तर प्रक्रिया म्हणून आणि पुरावे म्हणून काय वाटतं तुम्हाला की राष्ट्रवादी शरद पवार गटांकडे तितके महत्त्वाचे पुरावे आहेत का की पक्ष त्यांच्याकडे राहू शकतो? 100% असे पुरावे आहेत आणि त्यामुळेच अत्यंत योग्य पद्धतीने ही बाजू मांडली जाते, परंतु त्या निर्णयावर भाष्य करणं उचित ठरणार नाही। जो काही निर्णय येईल त्या निर्णयानुरूप पुढची पावलं टाकणं हे आपल्या हातात आहे।
आपण बघतोय अनेक प्रश्नांच्या उत्तरांना बगल देत अमोल कोल्हे यांनी उत्तरं दिलेली आहे आणि जो काही निर्णय येईल निवडणूक आयोगाचा तो मान्य करावा लागेल अशा प्रकारचं वक्तव्य अमोल कोल्हे यांच्याकडनं केलं जाते. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.